या सभागृहाचे नेते माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी देशाच्या काल झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या भारताच्या विजयाचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे। त्याला मी पाठिंबा देण्यासाठी उभा आहे। खरं म्हटलं तर सांघिक खेळाडूचं आणि एकत्रितपणे खेळल्यानंतर काय विजय प्राप्त होतो हे आपण सातत्याने आता पाहतोय। खरं म्हटलं तर संघामध्ये असल्यानंतर एखादी जागा रिक्त झाली तर पुढे काय होणार असा प्रश्न आता राहिलेला नाही। आपण जर बघितलं तर चांगले खेळाडू सुद्धा निवृत्त झाल्यानंतर त्यांची जागा नवोदित खेळाडूंनी घेतल्यानंतर सुद्धा संघ विजय होतो। हा आदर्श या भारतीय संघाने दाखवलेला आहे। तसाच आदर्श सगळीकडे दाखवला गेला तर मला वाटतं नवीन संधी जर मिळाली लोक याच्यापेक्षा चांगलं काम करू शकतात। हाच एक चांगल्या प्रकारचा संदेश हा भारतीय खेळाडूंनी दाखवलेला आहे। म्हणून आपल्या सगळ्या देशामध्ये तर आनंदोत्सव झाला, पण महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या वतीने या असलेल्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हटलं तर क्रिकेटला उभारी जी झाली ती या भारतामध्ये असं मी म्हणणार नाही। आता जय शाह पण आहेत, पण आदरणीय पवार साहेब होते, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे T20 IPL वगैरे अशा प्रकारचे खेळाडू संधी देण्यासाठी व्यासपीठ मिळालं आणि चांगले खेळाडू उभे राहिले आणि त्याचा परिपण आता एकसंघ पण कधी त्यांनी हस्तक्षेप केला नाही। तो हस्तक्षेप केला नाही म्हणून राजकारणात काही लोकांनी फायदा घेतला, जाऊन दे, त्याच्यावर मी बोलत नाही। परंतु आज एक चांगला ठराव आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला आहे, त्याला आम्ही सर्वांच्या वतीने पाठिंबा देतो। महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या वतीने पाठिंबा देतो। आणि मगाशी विरोधी पक्षांनी जसं सांगितल्याप्रमाणे, नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे परत एकदा आपल्या खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत करण्याचा, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने स्वागत करण्याचा कार्यक्रम व्हावा अशा प्रकारची सूचना करतो।